आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। तर अहमदनगरमधील शेवगाव इथल्या गंगामाई साखर कारखान्यामध्ये भीषण आग लागलेली आहे। कारखान्यामधील डिस्टिलरी प्लांटमध्ये ही आग लागली। आगीनंतर भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे। तर या आगीत इथेनॉल डेपोमधील 4 टाक्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या आणि स्फोट झाला। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि तालुक्यातील बाभुळगाव इथे रणजित मुळे यांच्या मालकीच्या खासगी साखर कारखान्यात आज संध्याकाळी साधारण 6:30 वाजेच्या दरम्यान इथेनॉल टाकीचा स्फोट झाला आणि त्यामुळे इतर 4 टाक्यांचाही स्फोट झालेला आहे आणि भीषण आग लागली। यावेळी शेकडो कर्मचारी काम करत होते आणि त्यामुळे या अपघातात नेमके जखमी आणि मृतांचा आकडा हा अद्यापही आपल्याला पूर्णपणे कळू शकलेला नाहीये। हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। हरीश, शेवगावमध्ये डिस्टिलरी प्लांट मध्ये झालेल्या स्फोटासंदर्भातल्या आत्ताचे या क्षणाचे काय ताजे अपडेट्स आहेत? विशाल, आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये बाभुळगाव या ठिकाणी असणारा जो गंगामाई साखर कारखाना आहे, या ठिकाणी संध्याकाळी साधारण 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागलेली आहे। इथेनॉलचा जो प्लांट आहे यामधल्या एका टाकीचा स्फोट झाला आणि त्यानंतर बघता बघता शेजारच्या सगळ्या टाक्यांना आग लागली आणि जवळपास 4 टाक्यांचे स्फोट झाले आणि भीषण आग त्या ठिकाणी लागलेली आहे। या दरम्यान शेकडो कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होते, मात्र सुदैवानं यामध्ये कर्मचारी वेळीच त्या ठिकाणावरनं बाजूला झालेले होते। त्यामुळं फक्त 2 कर्मचारी जखमी झाल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळते आहे। बरेच जण असं म्हणतात की अनेक जण जखमी आहेत, मृत्यू झालाय, मात्र तशी काहीही परिस्थिती नाहीये। प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलंय, अग्निशमन दल पोहोचलंय, फोमच्या साह्यानं अग्निशमनच्या साह्यानं आग विझवण्याचा प्रयत्न अद्यापही सुरू आहे। आग आटोक्याला आल्यानंतर आपल्याला जो आकडा आहे जखमींचा किंवा मृतांचा तो समोर येऊ शकतो। हरीश, या घटनेवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेणार आहोतच। केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराला मान्यता दिल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे। आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराला धाराशिव ही नवी ओळख मिळाली आहे। दरम्यान औरंगाबादचं आणि उस्मानाबादचं नाव बदलल्यानंतर आता अहमदनगरचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी याबाबत ट्विट करत अहमदनगरचं देखील नाव बदलणारच असा विश्वास व्यक्त केलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचं जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। आणि पाहणार आहोत याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अखेर अधिकृतरित्या महाराष्ट्रातील या 2 शहरांची नावं बदलण्यात आली, पण यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणी ही जोर धरू लागली आहे। विशेष म्हणजे यात सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रचंड आग्रही आहेत। औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा होताच पडळकरांनी एक ट्विट करत अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी केली आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्या जिल्ह्याचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर लवकरात लवकर करण्यात येईल। अहिल्याबाई होळकर सुद्धा कर्तृत्व इतकं मोठं आहे, पण आपल्या जिल्ह्याला त्याचं नाव देणं मला वाटतं हे आमच्या सर्व दृष्टीने घोषित ठरेल। निश्चितच त्याचं स्वागत आपण करू। त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करू, राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्या माध्यमातून या बाबतीमध्ये ते नामकरण लवकर व्हावं असा आमचा आग्रह आहे। गोपीचंद पडळकर यांच्या मागणीवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। फक्त नामांतराचा विषय न घेता विकासासह अनेक महत्त्वाचे प्रश्नही सोडवायला हवेत असा टोला रोहित पवारांनी पडळकरांना लगावलाय। फक्त नामांतर हाच विषय जर आपण सातत्याने त्या ठिकाणी घेत राहिलो तर बेरोजगारी, शेतकरी, मजूर, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असणारे असंघटित क्षेत्र, व्यवसाय या सगळ्याकडे जे दुर्लक्ष आज त्या ठिकाणी होत आहे
आणि सिम्बॉलिक आणि फक्त भावनिक राजकारण त्या ठिकाणी जर केलं जात असेल तर त्याचा विरोध हा आपण सर्वांनी नक्कीच केला पाहिजे. गोपीचंद पडळकरांनी पहिल्यांदाच अहमदनगरच्या नामांतराची मागणी केली असं नाहीये. त्या आधीपासूनच काही संघटनांकडूनही अहमदनगरच्या नामांतराची मागणी होते. फक्त सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर आता अहिल्यानगर नाव देण्याची आग्रही मागणी करतायत. त्यामुळे आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद नंतर अहमदनगरच्याही नामांतराला मुहूर्त मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना विरोधकांकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलाय आणि याच आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हाच असे आरोप होतात असं फडणवीसांनी म्हटलं तर पैसे वाटप करणं ही आमची संस्कृती नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावलाय. 4 दिवसामध्ये पुण्यामध्ये पैशाचा पाऊस पडतोय आणि हा पाऊस पोलिसांच्या समोर पडत असताना पोलीस दुर्लक्ष करतात. म्हणून आज मी लोकशाहीची हत्या कशा पद्धतीने चालते या आठवड्यामध्ये मी बघितलंय आणि ती हत्या होऊ नये म्हणून मी माझ्या जनतेपुढून मी माझं धरणं आंदोलन केलं होतं. बघा, जेव्हा पायाखालची वाळू सरकते त्यावेळेसच असे आरोप केले जातात. खरं म्हणजे मी सकाळी देखील सांगितलं, हा आरोप भाजपवर नाही आहे, हा कसब्या मतदारसंघाच्या नागरिकांवर आरोप आहे की ते पैसे घेऊन मतदान करतात. खरं म्हणजे असा अपमान नागरिकांचा करायचा कुठलाही अधिकार हा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला नाही आहे आणि पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही. आम्ही निवडणुका हारू किंवा जिंकू, आम्ही कधीही पैसे वाटत नाही. दुसऱ्यांचं बारसं घालू नका, पुण्यामध्ये येऊन तुमचे 12 वाजवेन असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अजित पवारांना दिलाय. अजित पवारांनी नारायण राणेंवर काल टीका केलेली होती. या टीकेला राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले की नाही, राणेसाहेब तर 2दा पडले अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली होती. जे शिवसेना फोडतात त्यांना जनता माफ करत नाही असंही अजितदादा म्हणाले आणि या टीकेला आता नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले का नाही? राणेसाहेब तर 2दा पडले. एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांद्रा का कुठेतरी उभे होते, तिथंही पडले. तिथं तर महिन्याने पाडले, बाईने पाडलं, बाईने. अजितदादाला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं मला माहीत नाही. खरं मला त्याच्याबद्दल बोलायची हे नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये आणि बारामतीच्या बाहेर त्यांनी दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नाही, नाव ठेवायचं जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका, नाही तर पुण्याला येऊन 12 वाजवीन मी, पुण्याला येऊ. लावणी क्वीन गौतमी पाटीलची क्रेज राज्यभरामध्ये पाहायला मिळते. अगदी छोटी मुलं देखील गौतमीचे फॅन झालेले आहेत. गौतमीच्या कार्यक्रमाला महिला देखील मोठी गर्दी करताना दिसतात. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा प्राईम टाइम रिपोर्ट. गौतमी पाटीलची क्रेज अगदी लहानग्यांपर्यंत पोहोचली आहे आणि युवक तर गौतमीचे डाय हार्ट फॅन झाले आहेत. कारण लावणी क्वीन गौतमी पाटील स्टेजवर आल्यावर सर्व गर्दीच बेफाम होते. गौतमीच्या कार्यक्रमाला महिलाही मोठ्या संख्येनं गर्दी करतात. त्यामुळे महिलांना आवडतील अशा खास गाण्यांचाही समावेश कार्यक्रमात करण्यात आलाय. साताऱ्यात एका चिमुरड्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मिळालेला प्रतिसाद पाहून लावणी क्वीन गौतमी पाटील चांगलीच भारावली. मल्हार शिंदे त्या छोट्या मुलाचं नाव होतं, तोही बोलत होता सबसे कातिल गौतमी पाटील.
तर ते बघून मला अजून खूप छान आनंद झाला की एक छोटं पोरग आहे. ते पोरग आज म्हणजे एवढं नाव घेतंय, तर त्याला वाढदिवसाच्या पहिलं खूप खूप शुभेच्छा. खरं तर महिला वर्ग खूप प्रमाणात होतं, म्हणून ते बघून खूप अजून भारी वाटलं. राज्यभरात गौतमी पाटीलनं तिच्या जबरदस्त डान्सच्या माध्यमातून प्रचंड चाहते निर्माण केले आहेत. गौतमीचा एनर्जेटिक डान्स रसिकांना आवडत असल्यानं तिच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये गर्दी आणि जल्लोष पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमरावती जिल्ह्यामध्ये एक थरारक अपघात समोर आलेला. या भीषण अपघातात 22 विद्यार्थी जखमी झाले. या जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी आगाऊपणा करत सामानाच्या ट्रॉलीतून प्रवास केल्याचं सांगण्यात येत आहे. NSSच्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाहतूक. ट्रॉली उलटून 22 विद्यार्थी जखमी. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळलं कोण? अपघाताचा हा व्हिडिओ पहा. अवघ्या 7 सेकंदाच्या या व्हिडिओत दर्यापूरच्या JD पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटते. जैनपूरवरून NSSचा कॅम्प करून परतणाऱ्या या विद्यार्थ्यांची ट्रॉली एका वळणावर उलटली. कॉलेजनं विद्यार्थ्यांसाठी ट्रॉली ठेवून त्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केलाय. होतील कशाची याची ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती? नाही, मॅक्सिमम होतं ना. त्या मुली त्याच्यात आल्या? हां, मुली त्याच्यात. त्या मुलांसाठी कोणती व्यवस्था होती? मुलांसाठी हे होती. कशाची? ट्रॅक्टर. अच्छा. JD पाटील प्रशासनानं पालकांचा आरोप फेटाळलाय. विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था केल्याचा दावा कॉलेजनं केलाय. विद्यार्थ्यांनी या म्हणजे याच्यामध्ये सामानासोबत बसल्यामुळे न सांगता यांना ते बसून गेले आणि त्यांनी ते समोरचा प्रवास केला. व्हिडिओमधील ट्रॅक्टरचा वेगही सुसाट असल्याचा दिसतोय. त्यामुळे यात चूक नक्की कोणाची हे शोधणं गरजेचं आहे. अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोकणामधील पारंपरिक शिमगोत्सव सणाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असून वाघ पंचमीला देव पालखीमध्ये बसवून पूजा करत देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यामधील दाभोळ चंडिका देवीची पालखी पहिल्या दिवशी भक्तांच्या भेटीला गेलेली होती आणि देवीची ओटी भरून भक्तिभावानं तिची पूजा करण्यात आली. देवी आता प्रत्येकाच्या भेटीला जाणार असल्यानं आनंदाचं वातावरण आहे. तर कोकणामध्ये अतिशय पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव सणाला सुरुवात झालेली आहे. वाघ पंचमीला पहिली होळी पेटवून सणाला सुरुवात झालेली आहे. पुढील 10 दिवस होळी पेटवली जाईल. देवाची पालखी भक्तांच्या भेटीला येणार असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. आपला हा जो उत्सव आहे तो फाग पंचमी म्हणजे आजपासून रंगपंचमी म्हणजे पंचमी ते पंचमी असा आमचा हा नेहमीचा उत्सव असतो. याला जवळजवळ 200 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे आणि यामध्ये आमच्याकडला हा शिमगा जो आहे हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला एक प्रसिद्ध असा शिमगा आहे. पासून पहिली होळी आणि जवळजवळ मोठी होळी 11व्या दिवशी लागते. त्या दिवसापर्यंत सर्व गावातील प्रत्येक घरामध्ये आमची देवी प्रत्येक भाविकाला दर्शन देते. आजपासून माझ्या गळ्यामध्ये पोत पडणार आणि अनवाणी पायात चप्पल नसतानाही सगळीकडं आम्ही सर्व कुंभार समाज सर्व भक्त हे चालत असतो तरीसुद्धा आम्हाला काही होत नाही. मध्य रेल्वेचं अत्यंत महत्त्वाचं स्टेशन असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कायापालट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं घेतलाय. याचा आराखडा तयार झालेला असून येत्या मार्च महिन्यात 1800 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध होतील. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच ही घोषणा केली. मुंबईतील प्रत्येक प्राधिकरणानं या पुनर्विकास प्रकल्पाला परवानगी दिली आहे आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी.
सेंट्रल रेल्वेचं आपल्या देशातील अत्यंत महत्त्वाचं स्टेशन म्हणजे CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या पूर्ण रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रालयानं घेतला आहे. जवळपास 1800 कोटीचा खर्च करून या रेल्वे स्टेशनचा कायापालट केला जातोय. हा कायापालट म्हणजे नेमकं काय होत आहे? आता प्लॅटफॉर्म क्रमांक 18 पर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेन्सची वाहतूक होत आहे. वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन सिग्नल दिला खरा, आणि त्यानंतर मात्र एक वेगळ्या प्रकारची सुरुवात आपल्या देशात स्वदेशी बनावटीची कशी सुरू झाली आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला नक्की म्हणता येईल. जे रेल्वे रूळ आणि रेल्वे ट्रॅकवरनं जवळपास 220 प्रति तास स्पीडनं ट्रेन धावतील असं सांगितलं जातं, तर त्यावेळेस हे ट्रॅक त्या ताकदीनं तयार करण्याची सुरुवात सुद्धा हे अत्यंत महत्वाचा टप्पा या कायापालटमध्ये होत आहे. सुरक्षा व्यवस्था, अत्यंत महत्वाची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित केली जाते. आपल्याला माहिती आहे की दहशतवादी हल्ला सुद्धा याच ठिकाणी झाला होता, आणि याचमुळे खबरदारीच्या आणि सुरक्षेच्या अनेक महत्वाच्या उपाययोजना या अर्थात याचं नियोजन सुद्धा याच्यात करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन, मुंबई.